अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मी स्वर्गात निवास करण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे। अट? कोणती अट देवी? मी पृथ्वीवर पुन्हा तेव्हाच परत येईल जेव्हा प्रत्यक्ष श्री महादेव मला आवाहन करतील। जशी तुझी इच्छा। आपण आता प्रस्थान करायला हवं। सुखी भव। नारायण नारायण। तर अशा प्रकारे देवी गंगा यांनी सांगितले की श्री महादेवांनी आवाहन केल्याशिवाय त्या पुन्हा या पृथ्वीवर अवतरणार नाहीत। अशा प्रकारे देवी गंगा यांचे भवितव्य श्री महादेवांशी जोडले गेले। सूर्यास्त झाला। देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा। सदानंद 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 सदानंद।
आख्यान संपलं तरी अजून मनाला पडलेले प्रश्न काही संपत नाहीत. अजूनही मनाला स्वस्थता नाही. काय करावं? कुणाशी तरी बोलून स्वस्थता मिळेल का? पण कोणाशी? मला कोणाचे सहाय्य मिळेल अशी माझी या क्षणी भावना नक्कीच नाही. पण कोणाशी बोलून यातून सहाय्य झालेच तर अयोग्यही नाही. देवी, काय झालं? कुठे काय? काही नाही. असं कसं? मी आल्यापासून बघतो आहे तुम्ही मौन आहात. मग मी काय करणं अपेक्षित आहे? देवी, आख्यान झाल्यानंतर त्यावर तुमची प्रतिक्रिया असायची. तुम्ही आज काहीच बोलला नाही म्हणून विचारलं की आज असं काय झालं आहे. तुम्हाला सांगायचं नसेल तर असू दे. जणू तुम्हाला काही जाणवतच नाही. देवी, क्षीरसागरी जाण्याचा विषय आत्ता नको. का नको? अजून आपण इथे किती काळ राहायचं आहे हे आता तुम्हीच सांगा. देवी, असं काय करत आहात? आत्ताच आख्यानाला प्रारंभ झाला आहे. लवकरच त्यांना त्यांचे सत्य कळेल. तसं झाल्यानंतर अवतार समाप्ती होईल. आपण स्वगृही जाऊ. मला तर असं वाटतंय की म्हाळसा देवींनी मला विचारावंच. म्हणजे मग काय सत्य आहे हे मी त्यांना सांगून टाकेन. तुम्ही तसं काही करणार नाही. का नाही? मी तसं करे नाही. आज आख्यान सुरू असताना म्हाळसादेवींच्या शंकांचं निरसन करायची वेळ आली. त्या एका क्षणी असं खरंच वाटलं होतं की तुम्ही त्यांना खरंच सांगाल. पण असं घडलं नाही. तेव्हा तसं घडलं नाही म्हणजे कधीही घडणार नाही असं नाही. देवी, तुम्ही हे काय बोलत आहात? हो, मी या आधी देखील तुम्हाला सांगितलं होतं की जर म्हाळसा देवींनी मला काही विचारलं तर मला त्यांना टाळता येणार नाही. हे घ्या देवी. देवी, काय झालंय देवी? तुम्ही इतके अस्वस्थ का दिसताय? काही नाही. मला सांगण्यासारखं काही नसेल तर नका सांगू. मला वाटलं माझ्याशी बोलून तुमचं मन हलकं होईल म्हणून मी विचारलं. मी तुमच्या भोजनाची तयारी करायला घेते. हा माधवी, माझं एक काम करशील? आज्ञा करा देवी. लक्ष्मी देवींना माझा निरोप दे. हो, काय सांगू त्यांना? मला त्यांना भेटायचे आहे. हो, मी सांगते तसं त्यांना आणि त्यांचा निरोप घेऊन लगेच येते. हाय 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 होय, काय नवं नवं ऐकाय मिळतंय आख्याने बाई. हा,
आता त्या गंगादेवींची गोष्ट बी ऐकाय मिळाली. मग काय तर हे देवाचं आख्यान आहे. हे काय साधं सुद्धा आख्यान आहे वय. आपण रानात राहणारी साधी माणसं हे समजा आपल्याला कवा ठावं झालं असतं र. खरंय वैर, या अगोदर महाराजांनी आख्यानामध्ये पार्वती देवींबद्दल सांगितलं आणि ह्या वेळेला आपल्याला सती देवींबद्दल बी कळलं. महादेवांची बायको सती देवी होय, आणि त्या साक्षात आदिमायेचं रूप होत्या. हा, आणि त्यांनी माघारी जन्म घेतल्यावर त्यांचं आणि महादेवांचं लगीन झालं. होय होय. नाही पर मला वाटलं होतं राजवाड्यामध्ये पुण्यांदा तंटा होतोय का काय तुझा आणि माळसा देवींचा. कार नाहीतर काय, मी कशापाई तंटा करू उगा त्यांच्या संग. माझ्या तर मनात बी नव्हतं तसं. तसं नाही, म्हणजे आख्यानाच्या अगोदरच त्या जाया निघाल्या होत्या तवा. त्यात काय बानूची चूक काय आहे वय. अगं तसं नाही, म्हणजे म्या काय म्हणतो, आपणच उग काय बाई कशा पायी बोला. हा, आता नंतर हे काय म्हणली का गंगादेवीचं काय बी चुकलं नाही. मग काय चूक आहे वय. गंगा देवींचं महादेवांवर प्रेम होतं, ह्या चूक आहे त्यांची. अगं तसं नाही, पर म्या कुठे म्हणतोय चूक आहे. नसल चूक, पर माळसा देवीसनी हे आवडलंय का नाही आवडले हे काय ठाव नाही वय आपल्यासनी. वय हे बघ बानू, मला हेच म्हणायचं आहे का तुझ्या मनात जे आहे ना ते मनातच ठेव. अगं त्याचा तंटा झाला असतं म्हणजे अगं काय झालं असतं त्याचा विचार कर की. बा, आता तू मला हे सांगणार असशील ना तर मी जाते. अगं बानू, वाईस थांब जरा. नाही मावशी, म्हाळसा देवी समध्यान मुहूर्त त्यासनी जे वाटत्या ते सांगत्यात तर मी बी सांगणारच. आणि तवा काय ना आत्ता काय, मला नाही वाटत का गंगा देवींच्या मनात जे आलं त्यात त्यांची काय चूक आहे. त्यांच्या मनात महादेवांबद्दल प्रेम होतं, त्यात त्यांची काय चूक आहे. आणि कुणासनी किती बी वाईट वाटलं ना तरी मला काय नाही वाटत त्याचं. देव काय कुणा ऐकल्याचे नाहीत. अगं काय बोलते बानू. होय, आता माझ्या भक्तीपायी माझ्या बी मनात आलंच होतं की का माझं देवांसंग लगीन व्हावं. तेव्हा बा नाहीच म्हणत होता, पण मला देवांसंगच लगीन करायचं होतं. म्हणजे माझं चुकलं आहे वय. पण गत जन्मात पार्वती देवी तुमच्या अर्धांगिनी होत्या. मग तुम्ही तुमच्या आयुष्यात परत स्त्रीला स्थान का दिले. महादेवांच्या प्रती त्यांच्या मनात किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक होतं आणि ते श्री महादेवाने देखील स्वीकार केलं होतं. मग त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या मनात असं काहीतरी सुरू आहे हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी त्यांना थांबवलं का नाही. खरं तर सुखी संसारात कोणत्याही परस्त्रीला प्रवेश का द्यावा. गणेश, तुम्ही अजूनही राज्यसभेतच आहात असे कळले, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. गणेश, म्हाळसेला तिच्या गतजन्माबद्दल कळावं म्हणून या आख्यानात गंगेची कथा सांगण्याचं प्रयोजन आहे. आणि ते तिला कळेलच. म्हाळसा म्हणजेच पार्वती. या आख्यानात जेव्हा गंगेची कथा येईल तेव्हा तिला तिच्या गतजन्माबद्दल काहीतरी कळेल असं मला वाटलं होतं. मातेला तिच्या गतजन्माचे स्मरण होण्यास किती काळ लागणार आहे हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की. कोणती? हे आख्यान सुरू झाल्यापासून मातेच्या मनात काही विचार सुरू झाले आहेत. कदाचित तिला सत्य करण्यासाठी त्याचे साह्य होणार असेल. गणेश, पण आख्यानात तिला तिच्या साऱ्या शंकांचं समाधान मात्र झालं आहे. या प्रस्तुत शंका होत्या
पण अजूनही तिच्या मनात काय आहे हे सांगता येणं कठीण आहे. असं असेल तर म्हाळसा तिच्या शंकांबद्दल निश्चितच कोणाला तरी विचारेल. कदाचित मला देखील विचारू शकते. ते मला ठाऊक नाही, पण मला इतकं जाणवत आहे की मातेला आज काहीतरी महत्वाचं करणार आहे. ते तिच्या गतजन्माशी निगडीत असेल. देवी, माधवी, ये. काय झालं? देवी, मी तुमच्यासाठी म्हाळसा देवींचा निरोप घेऊन आले आहे. म्हाळसा देवींचा निरोप? होय, म्हाळसा देवींना लक्ष्मी देवींची भेट घ्यायची आहे. मी त्यांना काय सांगू? मी भेटते त्यांना. मी तुमचा निरोप देते त्यांना. माधवी, त्यांना म्हणावं मीच त्यांना येऊन भेटते. थांबा देवी. श्री म्हाळसा देवींनी तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. नक्कीच त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. ते मी कसं सांगणार? त्या इथे आल्या असत्या तर. परंतु मलाच त्यांनी इथं येणं उचित वाटलं नाही, म्हणून मी म्हणाले की मी येऊन भेटते. देवी, या क्षणी मला इतकंच ठाऊक आहे की म्हाळसा देवींना सत्य जाणून घेण्यासाठी कसले तरी सहाय्य हवे आहे आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला बोलावलं असेल. असेलही. म्हणजे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तर? हो, जर त्यांनी मला काही विचारलं तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही. देवी, या शिवलीलेत आपण थेट हस्तक्षेप करणं उचित नाही असं मला वाटतं. तुम्ही त्यांना काही सांगू नये असंही वाटतं. आत्ता ह्यावर मी काही बोलू शकणार नाही. म्हाळसा, तुम्ही मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. काही समस्या आहे का? नाही, जरा अस्वस्थ वाटत होते म्हणून मला तुम्हाला भेटायचे होते. पण आता तुम्हाला समोर पाहूनच माझ्या मनाला समाधान मिळाले आहे. देवी, ज्या व्यक्तीपुढे आपण आपले मन मोकळे करू शकतो ती व्यक्ती जर आपल्या समोर असेल तर मनाला आपसुकच शांतता मिळते. म्हाळसा, तुम्हाला कधीही वाटलं की तुम्ही एकट्या आहात तर मला सांगा. मी आहे, हे आहेत, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. परंतु ह्या आधी तुम्ही जशा एकांतात गेला होता तसं काही पुन्हा करू नका. नाही करणार. मग आता मला सांगा, काय झालं? देवी, न जाणो का पण आख्यान सुरू झाल्यापासून मला अस्वस्थ वाटतं आहे. मला काय किंवा बानूला काय, आम्हा दोघींना मूळ रूपाचे स्मरण व्हावे म्हणून हे आख्यान आहे. पण या आख्यानात नेमकी हीच कथा सांगण्याचे यांचे प्रयोजन काय आहे? आख्यानाआधी त्याचा हेतू सांगण्यात आला होता म्हाळसा. हो, पण मला खात्री आहे की हे तेवढ्या पुरतं नसावं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय म्हाळसा?
देवी, माझा गतजन्म हा कैलासाशी जोडला गेला आहे हे मला आधीच कळलं होतं आणि हे मी सर्वांना सांगितले देखील होते. हो, पार्वती देवी आणि देवी गंगा यांचा काय संबंध आहे हे मला काही प्रमाणात कळलं आहे आणि आख्यानातून ते स्पष्ट होईलच. पण माझा प्रश्न असा आहे की हे सर्व घडत असताना मी कुठे होते? माझा आणि देवी गंगा यांचा काय संबंध आहे